शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पार्ट 10 आणि आजचा घटक आहे स्मृती व धारणा. प्रश्न पहिला, गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजेच स्मृती होय ही व्याख्या कोणी केली? तर गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजेच स्मृती होय ही व्याख्या स्काउट यांनी केली. प्रश्न दुसरा, स्मृती म्हणजे धारणाशक्ती असे कोणी म्हटले? तर स्मृती म्हणजे धारणाशक्ती असे एडगेल यांनी म्हटले. प्रश्न तिसरा, मनात अनुभवांचे होणारे जतन म्हणजे डॅश डॅश होय? तर मनात अनुभवाचे होणारे जतन म्हणजे धारणा किंवा संग्रह होय. प्रश्न चौथा, धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन समजते किंवा आठवते. या ठिकाणी बोधावस्था म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या विचारांची किंवा भावनांची जाणीव किंवा चेतना असणे, म्हणजेच व्यक्ती प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. आणि उपबोध अवस्था म्हणजे निद्रा अवस्था. प्रश्न पाचवा, धारणा जितकी जास्त तितके विस्मरण डॅश डॅश असते. तर धारणा जितके जास्त तितके विस्मरण कमी असते. म्हणजेच धारणा जर कमी असेल तर विस्मरण जास्त असते. मित्रांनो, या ठिकाणी धारणा म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची क्षमता. प्रश्न सहावा, धारणेवर परिणाम करणारे घटक कोणते? भावना, चिंतन, निद्रा, अनुभवाची व्यापकता, आवड आणि अवधान. अवधान म्हणजे अटेन्शन, म्हणजेच काय? एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय.